मॅचला होईल सुरुवात। टॉस जिंकलाय गोरेगाव शिरवली या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर बॅटिंगसाठी जयेश आणि अल्तमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वरंद बारसगाव या टीम साठी आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत। जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 याच्या रात्रीमध्ये सर्व प्रेक्षक आणि सर्व क्रिकेटचे चाहते दाखल झाले त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत। आणि जे प्रेक्षक युट्यूबला अर्थात tenniscricket.in ला जुळलेत आणि या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत। सामन्याला सुरुवात होईल। गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर भारत महाले गोरेगाव एक्सप्रेस म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं। तो गोलंदाजीसाठी आलाय पहिल्या षटकासाठी। तर बॅटिंगसाठी जयेश आणि अल्तमेश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये या पहिल्या डावामध्ये उभं केलं जातंय, धावांचा डोंगर उभा केला जातोय का। पहिल्या मॅच मधून आपण 50-52 धावा पाहिल्या आणि तिथपर्यंत धावसंख्या जी मात्र खेळपट्टी जर पाहिली तर गोलंदाजाला पोषक अशी खेळपट्टी पाहायला मिळते। आपण अभिजित जाधवची दोन्ही मॅचला चांगली षटकं त्याने हाताळली। अलंकार जाधवचं निर्णायक षटक हाताळलं। आर्यन पवारने देखील चांगली गोलंदाजी या मॅचच्या अगोदर पाहायला मिळाली आणि तिथून मात्र सामना पळचिल केवनाळे या टीमने जिंकला आणि तो संघ देखील जर पाहिला तर सेमीफायनल मध्ये जाणारा दुसरा संघ जो आपल्याला पाहायला मिळालाय। पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती भरत महाले। गोरेगाव एक्सप्रेस पहिलाच बॉल स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय। व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाईल। गणेश भाविस्कर आणि संदीप माने पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। तिसरे पंच म्हणून नंदू मांडे आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये पंचांची भूमिका पार पडतायत। गोलंदाजी मार्क वरती भरत महाले तो सज्ज झालाय। या बॉलवरती आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉल मार्गस्थ होतोय। दुहेरी ते धाव घेतली, तिसरीचा प्रयत्न राहिलाय आणि तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा आल्यात। धाव फलकावरती 4 धावा पाहायला मिळत आहेत। पहिल्या बॉलवरती वाईट स्वरूपाची धाव आली, त्याच्यानंतर हा बॉल जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने ढोलवला गेला। जयेशच्या बॅट मधून या 3 धावा आल्यात। जयेश आणि अल्तमेश ही जोडी पुढचा बॉल घेऊन भारत हा बॉलला सन्मानपूर्वक खेळून काढले। पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये। एक सिंगल आली आहे, एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो 5 या आकड्यावरती। 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत। बॅटनं पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय, चेंडू मार्गस्थ होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने। क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मधून, तद्वर दुहेरी देखील पूर्ण केली। तिसरीचा प्रयत्न होतोय का, परंतु तिसरीचा देखील प्रयत्न पूर्ण झालाय आणि 3 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात। तिहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। पहिल्या पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये ह्या तिहेरी दुहेरी धावा येताना पाहायला मिळत आहेत। धावसंख्या पुढे गेली, 3च्या मदतीने धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलाय। त्या अगोदर मॅच आपण पाहिली 34 धावा जिथे बनवायच्या होत्या छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर टीमला, त्या मात्र बनवता आल्या नाहीयेत। चांगली गोलंदाजी केली पळचिल केवनाळेच्या गोलंदाजांनी आणि तिथून चांगला प्रवास त्यांचा पाहायला मिळाला। कोल संघ देखील पाहिला आपण सेमीफायनल मध्ये। पहिला संघ दाखल झालाय, दुसरा संघ केवनाळे पळचिल हा संघ दाखल झालाय, परंतु ह्या तिसऱ्या पूलला सुरुवात झाली। गोलंदाजी सज्ज होतोय गोरेगाव एक्सप्रेस भारत महाले। एकही मोठा फटका अद्याप आला नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये। रिव्हर्स खेळायचा होता, प्रयत्न फसलाय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय। डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, वेग पाहायला मिळाला। गुडलेन स्पॉट वरतून चेंडू राईट झाला, बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल पाहायला मिळालाय। चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक, चांगली गोलंदाजी करतोय भारत महाले। त्या बॉलवरती सरळ बॅटने चांगला स्ट्रोक आहे, वा अप्रतिम फटका इथं आलाय जयेशच्या बॅट मधून आणि ह्या धावा या बॉलवरती मिळतील तब्बल 6 षटकार।
अल्तमेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. सरळ बॅटने ज्याने जागा बनवली आणि हा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळा. अफलातून फटका त्याच्या बॅट मधून. क्रिकेटचा कॉपी बुक फटका त्याच्या बॅट मधून आला. ह्या बॉलला सन्मान दिलाय. चांगली बॅटिंग करतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका आला. त्याच्यानंतर एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्याच्या माध्यमातून अल्तमेशच्या माध्यमातून केलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. या पहिल्या षटकामध्ये ज्या धावा यायच्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या धावा आल्यात. म्हणजे 15 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे वरंत बारसगाव या टीमचा 15 धावा धावफलकावरती. शिरवली गोरेगाव हा संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि वरंत बारसगाव या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केले. चांगल्या पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या चांगल्या फटकेबाजी केली. ते एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर दिला आणि चुकीच्या चेंडूवरती मोठा फटका देखील खेळला. तो मात्र अल्तमेशने. जयेश खेळतोय 6 धावांवरती. अल्तमेश खेळतोय 8 धावांवरती. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 15 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन रोशन तो दाखल होतोय. कशा पद्धतीने रोशन गोलंदाजी करेल, अल्तमेशला थांबवेल का? अल्तमेश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो वरंत बारसगाव या टीमच्या माध्यमातून. परंतु आता त्याला रोखण्याचं आव्हान असेल. रोशनसाठी हा चेंडू लेग स्टिकच्या मधोमध आपण जर पाहिलं तर वेगाने टाकला आणि स्टंपवरून चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सर्व साखरकर आज मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येक गावागावामध्ये पालख्या देखील आपण पाहिल्या. शिमग्याचा उत्सव जोरदार असतो आणि ते देखील आपण पोलादपूर तालुक्यामध्ये कोकणात नेहमीच पाहतो. आणि या वेळेला देखील संपूर्ण चाकरमानी मुंबईवरून जिथून तिकडून मात्र आपल्या गावामध्ये दाखल झालेत. परंतु क्रिकेटचा खेळ त्याला वेळ नाहीये. कोणत्याही वेळेला हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो. तहानभूक विसरून आपण क्रिकेटचा खेळ खेळतो. ज्या खेळाने आपल्याला सर्वांची ओळख निर्माण करून दिली आणि एकत्रित आणलं हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या वतीने एक दैदिप्यमान आणि प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपल्याला या वर्षी पाहायला मिळाली आहे. आडव्या बॅटनं अल्तमेशच्या बॅट मधून फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तिकडे. चेंडू पकडेल फेकेल तर वर दुहेरी धाव अर्जित केले जाते का पाहावं लागेल. परंतु हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला गेलाय. ही धाव पूर्ण झालीये का नाही हे पाहावं लागेल आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तिसरे पंच नंदूजी मांडे तिसरे पंच हा निर्णय पाहतील, कळवतील की धाव पूर्ण झाली की खेळाडू धावबाच्या रूपामध्ये बाद असेल. फेकी तर अचूक राहिली होती. जिकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाला. तिथून फेकी चांगली राहिली आणि भव्या पंच नंदू मांडे काय निर्णय देत आहेत. तिसऱ्या पंचांना हा निर्णय सोपवलाय. डिसिजन पेंडिंग आहे. रेफर केलंय तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र मैदानाच्या आतमधून केली आहे. धावबाद असेल की नाही पाहावं लागेल. परंत बारसगाव ही या संघाची सलामीची जोडी जयेश आणि अल्तमेश आपल्याला पाहायला मिळते. साखरगावची स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये आणि कोकणामध्ये जर पाहिलं तर तापमान जर पाहिलं तर 45+ गेलंय आणि तापमान वाढते. त्याच्यामुळे की काय मला वाटतं नाईटची स्पर्धा साखरकरांनी घेतली आहे. 43 45 पर्यंत देखील धावू शकतं. त्याचमुळे की काही नाईटची स्पर्धा आणि खेळाडू बाद नसेल धावा पूर्ण होतील. त्या दोन धावा आल्या. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. आमचे बालविकासचे काही मित्र देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. जयेश आणि अल्तमेश ही जोडी चांगली भागीदारी करते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या. या षटकामध्ये रोशनने मात्र थांबवण्याचं काम केलं होतं पहिल्या 2 चेंडूवरती. परंतु तिसऱ्या चेंडूवरती ह्या 2 धावा आल्यात. धावसंख्या 17 वरती गेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. डॉट बॉल
तिसरा चेंडू डॉट आला या षटकामधील. चांगली गोलंदाजी करतोय रोशन. बॅकफुटला जाऊन पॉइंटला कट केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. कोणती चुकी होणार नाहीये. धाव मिळेल ती केवळ एक. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड 18 वरती जाऊन पोहोचेल. चांगलं षटक हाताळले रोशनने या षटकामध्ये. केवळ 3 धावा अद्याप खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे रोशनने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील ब्लॉक होल चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढले. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये बॉल अडवेल. तद्वार एक सिंगल दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 19 धावा धाव फलकावरती. 2 षटक संपलेत, 19 धावा. येणारे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये धावा कितपत बनवल्या जातील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल शिरवली गोरेगाव या टीम समोर आपण पाहणार आहोत. 2 षटक संपलेत, 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, त्याच्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा केवळ खर्च केल्यात रोशनने. कमबॅक करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या, 34-32 देखील धावा बनवता आल्या नाहीयेत. अशा पद्धतीची खेळपट्टी आपण पाहिले. टणक आणि गोलंदाजाला पोषक अशी खेळपट्टी जी मात्र आमचे संजय दादा चोरगे यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे. आणि 2 स्पर्धा या मैदानामध्ये पार पडल्यात. एक तालुका प्रमुख चषक देखील पार पडला आणि आता देखील जर पाहिलं तर साखरगावची स्पर्धा या वर्षी देखील पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती निहाल आलाय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक घेऊन या बॉलवरती फटका समोरच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू पकडेल, फेकेल, तद्वार एक धाव. 20 वरती धाव संख्या जाऊन पोहोचली. 20 धावा धाव फलकावरती. चांगली भागीदारी जयेश आणि अल्तमेशची पाहायला मिळते. एक 40-45 धावा देखील फायटिंग टोटल नक्कीच आपण म्हणू शकतो या खेळपट्टीवरती. कारण गोलंदाजीचा बोलबाला आतापर्यंत तरी राहिलाय या स्पर्धेमध्ये. 7वा सामना रंगतोय. 7वी मॅच आपल्या समोर आहे आजच्या रात्रीतील. 6:29 संध्याकाळी पहिला बॉल पडला होता. आता रात्रीचे 1:30 झालेत आणि 7वा सामना एकदम शिस्तीमध्ये आणि शिस्तबद्धता या साखर गावाच्या वतीने आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरच्या वतीने जी पाहायला मिळते. सर संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली 16 संघ दाखल झालेत आणि जिकडे जिकडे स्पर्धा असतात त्या वेळेला संदीप कदम यांचं नाव जरूर असतं. आणि दूरवरतून संघ, चिपळूण वरतून संघ देखील या स्पर्धेला दाखल झालाय. रोह्यावरून देखील संघ दाखल होतोय. समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफ मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. धाव मिळेल ती केवळ एक. थोडासा फंबल झाला, दुसरीचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 22 वरती जाऊन पोहोचला. एक वर्ष आम्ही वैभव चांदे साहेबांची स्पर्धा देखील मुंबईमध्ये पार पडली होती. त्या वर्षी देखील होती, परंतु काही कारणास्तव ती स्पर्धा होऊ शकली नाही. परंतु अजून मे महिन्यापर्यंत क्रिकेट चालू आहे, त्यावेळेला देखील वैभव चांदे साहेबांची स्पर्धा नक्कीच येईल. यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. दुसरा षटकार आलाय. आता मात्र कमबॅक करतोय. हळूवार पद्धतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. त्या अगोदरचा बॉल जर पाहिला तर वेगाने टाकला होता आणि त्याच्यावरती समोर तुटून पडला अल्तमेश. त्याच्या बॅट मधून एक सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचली ती 28 आकड्यावरती. 28 धावा धाव फलकावर. त्या बॉलवरती देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. धाव मिळेल ती केवळ एक. आपण व्यासपीठावरती पाहिलं नाना जगताप साहेबांना, वैभव चांदे साहेबांना आणि त्यांचे संपूर्ण सहकारी या ठिकाणी दाखल झाले होते. सर्वच या स्पर्धेच्या माध्यमातून मॅचचा आनंद देखील घेतला आणि या स्पर्धेला आणि साखर गावाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.
तिसरं षटक देखील संपलंय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 29 धावा आहेत. 29 धावा. नेक्स्ट मॅच सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर आणि वालवटी 11. दोन्ही संघाचे कर्णधार. 5 षटक संपल्यानंतर लगेचच आपण टॉस साठी सज्ज राहायचे. सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर विरुद्ध वालवटी 11. या अगोदरच्या मॅच मध्ये विनायकजी दीक्षित यांचा संघ पाहिला. आता सिद्धेश शेठ यांचा संघ आपण पाहणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं वा अल्तमेशच्या बॅट मधून मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांबवरचा दूरवरचा उत्तुंग खणखणीत असा षटकार. षटकार त्याच्या इनिंग मधील त्याच्या बॅटिंग मध्ये अल्तमेशने ठोकलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. त्याला साथ देतोय मात्र जयेश. एकेरी दुहेरी धावा तो देखील काढून देतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. चांगली भागीदारी 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 35 आकड्यावरती. 35 धावा. पहिल्याच बॉलवरती रोशनचं स्वागत केलंय. हा नो लुक शॉट. बॉल जर पाहिला तर डिक्लेअर झोन मध्ये अल्तमेशच्या बॅट मधून एकेरी धाव जी पाहायला मिळते. पहिला षटक हाताळलं रोशनने. ते केवळ 4 धावा केल्या परंतु आता पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत. एक सिंगल आली आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेला लाख मोलाची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. सन्माननीय आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांच्याकडून तब्बल 1 लाख रुपये या स्पर्धेला देण्यात आले. तसेच निलेदादा कोळसकर 25,000 रुपये, शैलेश शेठ सलागरे 2,000 रुपये, लक्ष्मण मोरे 2,000, स्मित उतेकर 7,000 रुपये, संजय दादा चोरगे 10,000 रुपये, रुपेश चोरगे 3,333, भरत चोरगे 5,000 रुपये, मिलिंद मालुसरे 5,000 रुपये, सुनील मालुसरे 3,000 रुपये, मेघना भोसले ग्रामसेवक यांच्याकडून 10,000 रुपये, अनिल दळवी 5,000 रुपये, नितेश शिंदे 3,000 रुपये. या सर्वांचं मनापासून आभार ज्यांनी मोलाचं सहकार्य, लाख मोलाचं सहकार्य केलं. जय भवानी स्पोर्ट्स क्लब आयोजित असणारी ही छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धा, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं आभार. बॅटना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली टिपला. झेल संपलाय. आता मात्र अल्तमेशचा खेळ. पहिला धक्का वरद बारसगाव या टीमला. त्याचे राहिलेत. बॉल जर पाहिला तर पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव पंच संदीप माने कळवत आहेत. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 38 आकड्यावरती. 4थं षटक आहे. चारही बॉल जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने हाताळले आणि एक विकेट देखील मिळवली आहे रोशनने. चांगली गोलंदाजी केली आहे. 2 षटकं त्याची आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि आता देखील जर पाहिलं तर केवळ आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. फटका फसलाय. चेंडूने उंची जास्त घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. एक धाव तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 41 धावांवरती जाऊन पोहोचेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा. 10च्या सरासरीने धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये
4 खर्च केल्या रोशनने आणि त्याच्यानंतर निहालच्या षटकात 10 आल्या आणि आता रोशनने त्याची 2 षटकं संपवलीत. धावा खर्च केल्यात, 14 धावा खर्च केल्यात. बांध केलं. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. गौरव शेवटचे 6 बॉल घेऊन. चला टॉस साठी मी पुन्हा एकदा विनंती करेल सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर आणि वालवटी 11. नाना चोरगे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू, कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी हे मैदान सुसज्ज असे क्रीडांगण त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असतं. कारण मैदान नसेल तर स्पर्धा होणार नाही. परंतु नाना चोरगे नेहमीच जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि साखर ग्रामस्थ यांना हे मैदान उपलब्ध करून देत असतात. त्यांचे देखील मनापासून आभार आपण मानूयात. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अवंदर स्वरूपाची धाव पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळते. धाव संख्या 41 वरती 41. जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे सर्व स्वयंसेवक जिथे जिथे आहेत तिथून मात्र सर्व चांगलं कामकाज करतायत. विशेष करून शैलेश तोरगे सर्वांना सोबत घेऊन बॉल जिथे जिथे जात आहे तिथून बॉल आणण्याचं काम अजय देखील असेल, शैलेश देखील असेल. ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेने खेळला, क्षेत्ररक्षक ठिकाणी पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, बॉल अडवला गेलाय. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र अडवल्यात. स्वतःला झोकून दिले, प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आल्या, धाव फलक 2 ने वधारतोय, पुढे जातोय. 43 आकड्यावरती 43. बारसगाव विरुद्ध गोरेगाव अशी मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला फटका डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक. आता मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल 1 बाउंस सीमारेषा पलीकडे जाईल. धावा मिळते. पुढे जाईल 47 वरंत बारसगाव या टीमची धाव संख्या 47 वरती जाऊन पोहोचली. 47 धावा धाव फलकावरती आहेत. पेंच बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मधून अधिक वेगाने आलाय. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, चांगलं कॉलिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय तो 49 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये आपण 49 पाहिल्या होत्या, परंतु आता या 7व्या मॅच मध्ये या 49 धावा पाहायला मिळत आहेत. 7वा सामना रंगतोय. पिच बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून केवळ धाव मिळते. एक संघाचं अर्धशतक धाव फलकावरती. 50 धावा वरंत बारसगाव या टीमच्या पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग अल्तमेशची पाहायला मिळाली. आमिर देखील शेवटच्या षटकामध्ये आले आणि चांगली बॅटिंग ते देखील करतायत. परंतु जयेश एकेरी दुहेरी धावांना आपल्या संघाचं धावफलक हलता ठेवतोय. हा बॉल आता खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. तसेच या स्पर्धेला वैभव चांदे साहेब यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं योगदान देणगी स्वरूपात आले. त्यांचे देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. धाव मिळेल ती केवळ 1. धावफलक 1 ने वधारतोय. 51 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय.
5 षटकांचा खेळ संपलाय, 51 धावा. पहिला डाव संपलाय. पहिल्या षटकामध्ये भरत यांच्या 15 धावा आल्या, रोशनने 4 धावा, त्याच्यानंतर निहाल 10 धावा आणि रोशन पुन्हा एकदा आले 10 धावा खर्च केल्या आणि गौरवच्या शेवटच्या षटकामध्ये आल्या 11 धावा. असं 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर बनवल्यात वरंद बारसगाव या टीमने 51 विजयासाठी बनवायचे त्या 52 धावा. चला टॉस साठी पुन्हा एकदा आपण पाहतो दोन संघ आमने सामने येत असताना ओम साई क्रिकेट क्लब वरंद बारसगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय सरपंच 11 शिरवली गोरेगाव. या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दोन मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओपनिंग पेअर मी लक्ष भेदन सरपंच 11 शिरवली गोरेगाव टीम आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 52 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. लक्ष आहे 52 रनचं. अल्तमॅश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना
अल्तमश कुडुपकर गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. पूर्वार्धामध्ये बॅटिंग चांगली केली होती. टॉवरिंग 6 त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. तो अल्तमश हाफ ट्रॅकर बॉल बाची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोपा झेल इथे निसटला. धावा मिळाल्या त्या 2. जिथे आपण पाहतो धाव फलकावरती धावा. धाव फलकावरती धावा. सध्या परिस्थितीमध्ये आपण 2 पाहतो. नेक्स्ट मॅच लगेचच खेळवली जाईल. सिद्धेशेठ युवा मंच पोलादपूर त्याच्या अगेन्स्ट खेळेल वालवटी 11. तदनंतरचा सामना असेल अफजल 11 महाड. तदनंतर खेळेल त्याच्या अगेन्स्टचा संघ असेल दुर्गवीर मानगाव. तदनंतरची मॅच असेल श्रीशा 11 रोहा त्याच्या अगेन्स्ट खेळेल के सरकार वहूर 11. ज्योतिल याकडे लक्ष वेधूयात आपण. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे के सरकार. निलेशजी केसरगिरी यांच्या मालकीचा संघ के सरकार देखील पाहायला मिळेल. दुर्गवीर मानगाव अर्थात शुभमला आपण पाहाल. अफजल 11 यांचा अफजलबाई यांचा संघ महाडचा पाहायला मिळेल. श्रीशा 11 रोहा या टीमला देखील आपण पाहणार आहोत या मॅचच्या दरम्यान. अर्थात आणखीन पुढेही चांगले सामने तितकेसे पाहायला मिळतील. परंतु तदनंतर पुढील मॅच मध्ये वालवटी 11 अर्थात श्रीवर्धन तालुक्यामधील संघ जो मात्र सिद्धेश्वेट युवा मंच या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक 3 या धावसंख्येवरती बॅटर प्रशांत बाग. एक संघाची धावसंख्या 4. 52चा पाठलाग करायचा आहे. 48 गरज या मॅच मध्ये. षटकार आणि चौकारांची तुफान आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये व्हायलाच हवी. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आपण करतोय. पहिला सामना ज्या वेळेला या स्पर्धेचा पार पडला गेला ना, रामदास 11 या टीमने 52 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते बिरबाडी टीमच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र काय घडतंय. फेकी स्क्वेअर झाली. त्याचा फायदा उचलण्यात आला. रन्स मिळते. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 5 धावा धाव फलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सरपंच 11 शिरवली गोरेगाव टीम 52 धावसंख्येचा पाठलाग करतोय. धाव फलकावरती 5 आहेत. खेळाडू बाद झालाय तो एक. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. वादळे सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावंच लागणार आहे या मॅच मध्ये. कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये रोशन उभा आहे, ज्याला आपण मॅन इन फॉर्म म्हणून पाहिलंय. धावा त्याने चांगल्या रीतीने गोळा केल्यात. मानगाव तालुक्याचं क्रिकेट नेहमीच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. परंतु खऱ्या अर्थानं हे जे तालुक्यांचं क्रिकेट आहे ना, इथे असोसिएशन जास्तीच्या पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. अमीरचा पहिला बॉल खुला टाकला होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल इथे प्राधान्य देण्यात आलंय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना जिथे 6 धावा त्या फलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. अजूनही या मॅच मध्ये 46 गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असतील
ते केवळ आणि केवळ 23 चेंडू आणि 45 धावा. सामना दूर चाललाय, धावा बडवाव्या लागतील. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एज घेतली होती. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी रन्स मिळत असताना पाहायला मिळतील ते पुनश्च एक अशा एकंदरीत केवळ धाव मिळतील ती एक. मी वलवटी टीमचे कॅप्टन लक्ष वेदेंना कृपया संपर्क साधा. वलवटी टीम धाफलकाबर्दी धावा सध्या परिस्थितीमध्ये सिंगलच्या मदतीने बधारते. 7 धावा धाफलकाबर्दी आहे. श्रीवर्धन तालुका अजून एक संघ जो मात्र येत असताना दक्षिण रायगड व्यापले या स्पर्धेने. प्रत्येकाची वर्णी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला चेंडूला फेकून दिले. पॅरलल फ्लॅट चेंडू आलाय सीमारेषेच्या बाहेर. भरतच्या बॅट मधून भरत आलाय परत, त्याने ठोकलाय षटकार. लौटेंगे. काय षटकार खेचलाय भरतने. लोअर फुल टोज मिड ऑफ लास्ट क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, त्याच्या बाकाच्या बाहेरील राहिला. आज रेल धाव मिळते ती एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलत असताना 14 धावा धावफलकावरती आहेत. वलवडी टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधू. कृपया संपर्क साधा. व्यासपीठाशी समालोचन कक्षाशी धावफलकावरती धावा आहेत त्या 14. लक्ष आहे 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकला. बॅटची लिडिंग एज घेण्याचा प्रयत्न इथे झाला होता हेलिकॉप्टर खेळण्याचा. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. सरप्राईज खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये रोशनबाद. चौदा 19 चेंडू आणि 38 ची गरज. 19 चेंडू आणि 38 धावा. दानी झेन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग साठी धावफलकावरती 14 आहेत. दानी झेन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोरेगाव किंवा शिरवली ही जी 2 गाव आहेत ना, यांचा एकत्रित संघ या स्पर्धेमध्ये माणगावचा संघ पाहायला मिळतोय. माणगाव तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही गाव आणि खऱ्या अर्थाने एक चांगला संघ त्यांनी बांधलाय. परंतु आज चांगला परफॉर्मन्स ही व्हायला हवा. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण पाहतो ना की चांगला परफॉर्मन्स हा फार इम्पॉर्टंट राहतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती दिशेवरती नियंत्रण पाहायला मिळालं अमीरचं. धावफलकावरती 7च्या धावगतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 14. येणाऱ्या 18 बॉलचा शेष. 18 चेंडू मध्ये विजयासाठी 38 ची गरज. येणारे चेंडू आहेत ते 18 बॉल आणि 38 ची गरज. या ऐकूया एक डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
बॉल मिस टायमिंग स्वतः अल्तमश चेंडूच्या खाली आलाय. सेकंड थर्ड अटेंडला झेल निसटला. जणू काही जगलिंग केलं होतं त्याने. चेंडू हवेमध्ये राहिला, त्याच्या हाती आला, हातून निसटला. सेकंड अटेम्प्ट प्रयत्न केलं, त्याच्या हातून पुन्हा एकदा चेंडू निसटला आणि जमिनीवरती जाऊन आदळला आणि अर्थात धाव मिळाली ती एक. आणि झेन आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. एक सिंगल आली आहे. संघाची धाव संख्या एकेरीच्या मदतीने 15 वरती. 37ची गरज. पुढचा बॉल बरच साठीचा हा बॉल उजव्या बाहेर. पहा फलंदाजाचे स्ट्रॉंग झोन इथे काय आहेत ना हे चांगल्या रीतीने ओळखलेत असंच म्हणावं लागेल. अल्तमश एका बॅटरसाठी शरीर भेदक मारा उचळी घेणारे बॉल, दुसऱ्या बॅटरसाठी उजव्या बाहेर जवळपास 7व्या ते 8व्या यष्टी वरती चेंडू टाकलेत. चांगला टप्पा दिशेवरती तितकंसं चांगलं नियंत्रण आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू फलंदाजासाठी नामोहरण करणारा राहिलाय. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली ना अल्तमशच्या माध्यमातून वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, खांद्याचा पुरेपूर वापर तो करतो आणि खऱ्या अर्थानं उंचीचाही तितकासा वापर त्याच्या माध्यमातून चांगला करण्यात आलाय. या जोरावरती त्याने फलंदाजांना नामोहरण केलंय. यावेळेचा चेंडू देखील खाली राहिला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. धावफलकावरती स्थिरावलेल्या धाबा त्या 15. या षटकामध्ये केवळ धावा आली ते 1. 4 बॉल हाताळल्यात. मॅच मध्ये कमबॅक आणि पकड इथे मजबूत होत असताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण करणारा संघ ओम साई क्रिकेट क्लब वरण या टीमला आपण पाहतो हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू जिथे केवळ एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. वरंद पारसगाव या टीमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारती आहे. धावफलकावरती 16. अल्तमश यावेळेचा चेंडू मिस टायमिंग डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. त्याच्याकडून चुकी होतीये. धाव मिळतील 4. हा आलाय संपुष्टात आला. धावफलकावरती 20 धावा. धावफलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 32 ची गरज या मॅच मध्ये राहणार. 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामन्याच्या दरम्यान, जिथे येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शेष. 12 चेंडू आणि 32 धावा. सामना दूर होत चाललाय कारण भरतच्या बॅट मधून चौकार जरूर आला. अल्तमशने 2 षटक हाताळले. 11 धावा खर्च केला. 1 विकेट मिळवली. 12 बॉल मध्ये 11 धावा देत असताना 1 विकेट त्याने मिळवली. अक्रम गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पुन्हा एकदा सज्ज होत असताना अक्रमला आपण पाहतोय. राईट अमोर विकेटने वेगाने टाकला हा बॉल. पंचाकडे अपील करण्यात येते. अपील मध्ये तथ्य बॅटची घेतलाय कडा. यष्टीरक्षकाचा घेतलाय वेध. फलंदाजाला शिकवलाय धडा. खेळाडू होईल इथे बाद. परंतु बॅटिंग कोणत्या बॅटरच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेले नाहीये. हा फटका दुरून खेळला होता. डबल माइंडेड स्ट्रोक होता. बॅट पर्यंत पूर्ण पोहोचले नाहीत. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचला नव्हता. इथे बॅटर दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची लिडिंग एज घेतली होती. धाव मिळते त्या 2. ओमकार. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 22 आहेत. 10 चेंडूचा खेळ अजूनही शेष. 10 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 30 ची गरज.
कमी गतीने टाकला, व्हेरिएशन पहा, चांगल्या दाटणीचा बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजाला भ्रमामध्ये टाकणारा, संभ्रमामध्ये टाकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चेंडूने घेतलेलं वळण, यष्टिरक्षकाचा घेतलेला वेध, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. येणारे 9 बॉल आणि विजयासाठी अजूनही 30 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 30 धावा. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला देखील वळण घेतलं, यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. वारंवार अशा धाटणीचे चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. फलंदाजाचे वैगुण ओळखलेत, कमकुवत आणि ताकदवान दुवेचा चांगला अभ्यास केलाय. पदललित होत नाहीये. हल्लीचं आधुनिक क्रिकेट आणि आधुनिक जमान्यामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करत असताना फुटवर्क फार आवश्यक राहतो आणि तो फुटवर्क पाहायला मिळालेला नाहीये. हा बॉल देखील आपण पाहतोय जिथे धाव मिळणार नाही, कारण डेलिब्रेटेड आहे. डेलिब्रेटेड आहे, ऍक्शन केली नाही बॅटरने, याच कारणास्तव रन्स तुम्हाला मिळणार नाही. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 22 पाहायला मिळाल्यात. डेलिब्रेटेड पाहायला मिळाला. बॅटर स्ट्रायकर एंडवरती ओंकारला आपण पाहतोय. उंचपुरा असा खेळाडू आहे, मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येणं गरजेचं. अल्तमेशने काय परफॉर्मन्स केलाय या स्पर्धेच्या दरम्यान. कमी गतीने आडव्या बॅटने ऑन साइडला पॅरलल फ्लॅट चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धावा, 24 बॉल मध्ये 26 बनलेल्या पाहायला मिळाल्या. नेक्स्ट मॅच चला लक्ष वेधूया. पुढील संघ तयार राहा, कारण कोणताही विनर्स वर्सेस विनर ही मॅच होणार नाही. सलगचे सामने खेळवण्यात येतील, याकडे लक्ष वेधूयात. सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर त्याच्या अगेन्स्ट खेळेल. वलवटी 11 या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. तदनंतर अफजल 11 महाड, दुर्गवीर मानगाव या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. त्याच वेळेला तदनंतरची लढत असेल श्रीशा 11 रोहा त्याच्या अगेन्स्ट खेळेल. के सरकार बोहूर 11 मानगाव. पुढचा बॉल शेवटच्या षटकातील पहिला चेंडू, सोबीची गरज. पहिल्या बॉल वरती कोणती धाव आलेली नाहीये अजूनही. रिजवानच्या या षटकामध्ये 5 बॉल आणि 26ची गरज आहे. 33 धावा या स्पर्धेमध्ये डिफेंड करण्यात आल्यात. नेक्स्ट मॅच चला आपण लक्ष वेधूयात. वालवडी टीमचा कॅप्टन संपर्क साधा कृपया. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. राईट समोर विकेटने रिजवान. ब्लेड ऑन झाला बॅटर. बॅटची घेतलेली आतली कडा, यष्टांचा घेतलेला वेध, खेळाडू बाद. तो 20. हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. या स्पर्धेमध्ये साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या, मेडन ओव्हर पाहायला मिळालेली नाही आहे. आणि रिजवानची ही मेडन ओव्हर येते की काय, कारण लगातारचे 3 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग साठी. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. संदीपजी माने सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, त्यांनी दर्शवले अवांतर चेंडू येत असताना. नेक्स्ट मॅच मध्ये सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर या टीमला आपण पाहणार आहोत. वालवटीच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रिजवान.
खोला टाकलेला हा बॉल यष्टनचा बेट घेतोय, थेट यष्ट रक्षकाचा बेट घेतलाय. भरधाव वेगाने गोलंदाजी केली. रिजवानचा वेग पहा. रात्रीची वेळ आपण पाहिले ना तर ठीक 2:08 झाल्यात आणि त्याचा हा चेंडू वेगवान यष्ट रक्षकाचा भेद घेत असताना अफलातून गोलंदाजी, वेगावरती स्वार होऊन त्याने गोलंदाजी केली आहे. मोठ्या फटकाने विजयाची चव चाकत असताना संघ पाहायला मिळेल. ओम साई क्रिकेट क्लब वरंद बारसगाव. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 27 असताना आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. धावफलकावरती धावा जिथे आपण 27 पाहत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल जिथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. या षटकामध्ये केवळ एक धाव आली, तीही अवांतर स्वरूपामध्ये. अर्थात या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या आपण आमंत्रित करूयात. बॅटिंग करत असताना 28 धावांची खेळी आणि बॉलिंग करत असताना 2 षटक 11 धावा 1 विकेट मिळवणारा अल्तमश राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. ऑलराऊंडर परफॉर्मन्स अल्तमश या. आदरणीय वैभवजी चांदे साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. अल्तमश 28 धावांची वादळी झुंजार खेळी, टॉवरिंग 6 त्याने लगावले, लांब लचक फटकेबाजी केली. बॉलिंग करत असताना 2 ओव्हर 11 रन्स 1 विकेट ज्याने मिळवला तो अल्तमश राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा